नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष. भाजपच्या 120 नगराध्यक्षांचा विजय. शिंदेची सेना दुसऱ्या क्रमांकावर. विधानसभा पाठोपाठ नगरपालिकांमध्येही महायुतीनं 200 पार आकडा गाठला. मवियाला 50 तर स्थानिक आघाडीला 24 जागा. महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा. विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार. पंतप्रधान मोदींकडून कौतुक तर महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार. महायुतीच्या विजयाबद्दल अमित शहांचं ट्विट. भाजप राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांकडून राज्यामधील भाजप नेतृत्वाचं कौतुक. नगरपालिकेमध्ये भाजपला मिळालेल्या यशावरून नितीन नबीन आणि योगी आदित्यनाथ यांच्याकडून भाजप नेतृत्वाचं कौतुक. नगरपालिका निवडणुकांपेक्षाही चांगली कामगिरी भाजपची महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. आम्ही सकारात्मक प्रचार केल्याचंही वक्तव्य. निवडणुकांमधील विजयानंतर शिंदेंकडून पेढा पर्वत आनंदोत्सव साजरा. शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला. पालिका निवडणुकीतही शिवसेनेला असंच यश मिळणार. शिंदेंकडून विश्वास व्यक्त. त्याच ईव्हीएमवर निवडणुका 30 बटणं. थोडा तरी बदल करायचा होता. बेईमानी करून निवडणुका जिंकण्याचा सत्ताधाऱ्यांचा धंदा. नगरपालिका निवडणुकांच्या निकालावरून संजय राऊतांची टीका. चंद्रपुरात विजय वडेट्टीवारांचा जल्लोष. विदर्भामध्ये भाजपची पिछेहाट. चंद्रपुरात काँग्रेसला मिळालेलं यश रेकॉर्ड ब्रेक. विजय वडेट्टीवारांची निकालानंतर प्रतिक्रिया. विधानसभेमध्ये केलेली ईव्हीएमची सेटिंग नगर परिषदेमध्ये भाजपनं कायम ठेवली. सत्ताधाऱ्यांकडून पैशांची गारपीट झाली. निवडणूक निकालावर संजय राऊतांचा आरोप तर ईव्हीएम मशीन फिट नाही, तुमच्या डोक्याला फिट आली आहे. राऊतांच्या आरोपावर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. चंद्रपूरमध्ये 7 नगरपालिकांमध्ये काँग्रेसनं उधळला विजयाचा गुलाल तर मुनगंटीवारांचं वर्चस्व असलेल्या बल्लारपूर आणि मूळ नगर परिषदेमध्ये भाजपचा पराभव. पराभवानंतर मुनगंटीवारांचा पक्षाला घरचा आहेर. 4 जिल्ह्यात एकालाही मंत्रिपद न दिल्याचा फटका बसल्याचं वक्तव्य तर त्यांना ताकद कमी पडली असेल तर ताकद देऊ, फडणवीसांचं वक्तव्य. नगरपंचायत नगर परिषदेमध्ये आम्ही 2 नंबरचा पक्ष. शिंदेचं नेतृत्व सर्वसामान्य हे पुन्हा सिद्ध. मंत्री उदय सामंत यांचं विधान. देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली देणगी. आमदार गोपीचंद पडळकरांकडून फडणवीसांचं कौतुक. केवळ सांगलीतच नव्हे तर राज्यभरात भाजपला भरभरून यश मिळाल्याचं पडळकरांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेवर विकासाचा झेंडा फडकवायचा आहे. आपल्याला कोणीही हरू शकत नाही. नवी मुंबईतील मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मुंबईचा महापौर कोण होईल यावर सट्टा लावला गेलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं विधान. मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होईल. संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. ज्या भाजपशी आपली युती होती ते गायब झाले. 2 भावांकडून जे ऐकायचे ते लवकरच ऐकायला मिळेल. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मशाल घरोघरी पोहोचवायची. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. अंतर्गत पक्षप्रवेश करायचा नाही अशी भूमिका घेतली होती. ठरलेलं असतानाही महायुतीमध्ये अंतर्गत पक्षप्रवेश झाले. पिंपरीमधल्या फोडाफोडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. नवाब मलिकांना सोबत घेण्याच्या भाजपच्या विरोधावर अजित पवारांची प्रतिक्रिया तर मलिकांकडे मुंबई निवडणुकीची जबाबदारी देण्याबाबत एकत्र बसून निर्णय घेणार. अजित पवारांचं वक्तव्य. मवियामध्ये काँग्रेस नंबर 1. ठाकरेंचं सर्वात खराब प्रदर्शन. काँग्रेस 31, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर आघाडी. या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर. सेनेच्या अनिल परबांची प्रतिक्रिया. सर्वत्र भाजपची सरशी. नाचता येईना अंगण वाकडे अशी मवियाची अवस्था. निकालानंतर हतूर भातखळकर यांची प्रतिक्रिया. मनपा निवडणुकीतही मोठ्या फरकानं आमचा विजय निश्चित आहे. भातखळकरांकडून विश्वास व्यक्त. लाडक्या बहिणी आणि भावांनी दाखवलेलं प्रेम आज पाहायला मिळालं. 150 पार जाऊ अशी अपेक्षा होती. मात्र माहिती म्हणून 214चा हा आकडा आमच्यासाठी समाधानकारक आहे. निकालानंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. खडसे ही व्यक्ती आमच्यासाठी अपशकुन ठरली. मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर महाजन आणि खडसेंवर फोडलं. पालिका निवडणुकीमध्ये भाजपचाच बोलबाला असेल. विरोधकांना कुठेही संधी मिळणार नाही. निकालानंतर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. नगर परिषद झाकी है, जिल्हा परिषद अभी बाकी है. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. जिथे आमचा एखादा नगरसेवक निवडून यायचा तिथे आमचे 15 नगरसेवक निवडून आले. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. परळीला बदनाम करणाऱ्या लोकांना जनतेनं धडा शिकवला. परळी नगर परिषदेमधील सरशीनंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. खासदार परळीमध्ये तळ ठोकून राहिले तरी परळीतील जनतेला काही फरक पडत नाही असंही वक्तव्य. नगर परिषद निवडणुकीच्या विजयानंतर मंत्री पंकजा मुंडेंची धनंजय मुंडे यांनी घेतली गळाभेट. 15 वर्षांनंतर दोघांनी पहिल्यांदा लढवली नगर परिषद निवडणूक.
घायल हूं इसलिए घातक हूं, धुरंधर चित्रपटाचा डायलॉग म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपवर निशाणा. अकलूज पालिका निवडणुकीमध्ये मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा संघर्ष झाला होता. सोलापूरच्या कुर्डुवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री भिसेंचा विजय. विजयानंतर जयश्री भिसेंचा जल्लोष. जयश्री भिसेंनी आपल्या विजयाचं श्रेय जनतेला दिलं. भाजप राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष आणि देशातही एक नंबरचा पक्ष राहील. गेवराई आणि अंबेजोगाई राखण्यात यशस्वी झालो, मात्र धारूरमध्ये निसटता पराभव झाला. निकालानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. यावेळेला पंकजा मुंडेंनी सकारात्मक कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश. मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये भाजपचा विजयी जल्लोष. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांसोबत साजरा केला विजय. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी निकालावर काँग्रेसचा आक्षेप. मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा यशोमती ठाकूरांचा आरोप. फेरमतमोजणी नाकारल्यानं काँग्रेस कोर्टामध्ये जाणार. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देणार, ठाकूर यांचा इशारा. अचलपूरमध्ये आम्हाला पराभवाची अपेक्षा नव्हती, ही निवडणूक आयोगाची मेहरबानी आहे. बच्चू कडूंचा आरोप. बिनविरोध निवडणूक हा तानाशाहीचा प्रकार. कडूंचा संताप. रोहित पाटलांच्या मातोश्रींना उमेदवारी देण्यात माझा मोठा वाटा. माजी खासदार संजय काका पाटील यांचा दावा. शरद पवारांची कोण किती प्रामाणिक पुराव्यासह समोर आणणार. नाव न घेता संजय काका पाटलांचा रोहित पाटील यांच्यावर हल्लाबोल. सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये जयंत पाटलांची एखादी सत्ता. ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटलांनी शेड्डू ठोकला. जयंत पाटलांनी आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन विजयाचा जल्लोष साजरा केला. शिर्डीमध्ये भाजपच्या उमेदवार जयश्री थोरात विजयी. शिर्डीमधील विजयी रॅलीमध्ये सुजय पाटीलही सहभागी. जळगावच्या नशिराबादमध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये 77 वर्षांच्या आजीबाई विजयी. जनाबाई रंधे असं आजींचं नाव. जनाबाई रंधेंनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये शिंदेच्या सेनेला धक्का. दोन्ही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष. अंबरनाथमध्ये तेजश्री करंजोलेंनी शिंदे गटाच्या मनीषा वाळेकरांचा केला पराभव, तर बदलापूरमध्ये भाजपच्या रुचिता घोरपडे विजयी. चिपळूणमधील भाजपच्या विजयी उमेदवाराची राज्यभरात चर्चा. भाजपचे उमेदवार संदीप भिसे अवघ्या 1 मतानं विजयी. राणेबंधूंच्या लढतीमध्ये निलेश राणेंची सरशी. मालवणमध्ये शिंदेच्या सेनेचा नगराध्यक्ष. शिंदेच्या सेनेच्या ममता बराडकर विजयी. निवडणुकीमध्ये जय पराजय होतच असतो, नितेश राणेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का. कणकवलीमध्ये स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी. विजयानंतर संदेश पारकर भाऊक, तर एका डोळ्यामध्ये अश्रू, एका डोळ्यामध्ये हसू. नितेश राणेंबद्दल विचारलेल्या प्रश्नावर निलेश राणेंची प्रतिक्रिया. महाडमध्ये भरत गोगावलेंनी गड राखला. तटकरेंना धक्का. महाड माझं घर, त्यामुळे इथे माझीच सत्ता, गोगावलेंचं विधान. संगमनेरचं नुकसान करणाऱ्यांना सहन करणार नाही. दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल. संगमनेरमधल्या विजयी सभेमध्ये बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. आटपाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपची बाजी. नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम जाधव यांचा विजय. यावेळेला आमदार गोपीचंद पडळकरांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. आटपाडी नगरपंचायतीमध्ये भाजप 7, शिवसेना 8 आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एका जागेवर विजय. हिंगोली, नाशिक आणि सोलापूरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. मालवणीमधील भाजप कार्यालयाबाहेर शिंदे शिवसेनेच्या शिवसैनिकांचा जल्लोष. फटाके फोडून शिवसैनिकांचा जल्लोष. दीपक केसरकरांच्या ऑफिसच्या समोर भाजपचा जल्लोष. भाजपचे प्रचार प्रमुख विशाल परबाना खांद्यावर घेऊन भाजप कार्यकर्त्यांचा डान्स. अहिल्यानगरच्या राहता शिर्डी पालिकेमधील विजयानंतर विखे पितापुत्रांचा जल्लोष. राधाकृष्ण विखे, सुजय विखेंनी खेळली फुगडी. भाजप कार्यकर्त्यांसोबत विखेंचा विजय जल्लोष. भंडाऱ्यामध्ये भाजपचे 2 नगराध्यक्ष विजयी. भाजपच्या विजयी रॅलीच्या वेळेला परिणय फुकेंनी दंड थोपटला. कराडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव विजयी. राजेंद्र सिंह यादव 9,735 मतांनी विजयी. फटाके फोडत गुलाल उधळत कार्यकर्त्यांचा जल्लोष. कोल्हापूरच्या जयसिंगपूर कुरुंदवाड नगर परिषदेवर शाहू विकास आघाडी विजयी. हा जनतेचा विजय आहे, संजय पाटील यड्रावकरांची प्रतिक्रिया. जळगावच्या चोपडा नगर परिषदेवर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी. चोपडा शहराचा विकास आमच्या आमदारकीच्या काळामध्ये झाला. विकासामुळे चोपडा शहरातील जनता आमच्या पाठीशी, चंद्रकांत सोनवणेंचं वक्तव्य.
हिंगोलीमध्ये बांगरांच्या भावचे रेखा श्रीराम बांगर यांचा विजय. आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष मिरवणूक. विरोधकांवर टीका करताना बांगरांनी केलेले हातवारे पुन्हा चर्चेत. पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भगीरथ भालकेंच्या पत्नीचा विजय. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके 11,500 मतांनी विजय, तर भाजपच्या उमेदवार शर्मिला शिरसाट यांचा पराभव. संगमनेर नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप युतीला धक्का. नगराध्यक्षपदी सत्यजित तांबेंच्या पत्नीचा विजय. संगमनेर सेवा समितीच्या मैथिली तांबे 16,400 मतांनी विजयी. पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरेंची सरशी. नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या विद्या कावसानकर विजयी. परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंची बहीण विजयी. उर्मिला केंद्रे गंगाखेडमधून विजयी. मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या रक्षा खडसेंना धक्का. कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील विजयी. संजना पाटील यांचा 2,580 मतांनी विजय. सिल्लोडमधून सत्तारांचे पुत्र समीर सत्तार विजयी. तर आमची अपेक्षा पूर्ण 28 जागांची होती, पण मतदारांनी जो आशीर्वाद दिला तो मान्य आहे. निकालानंतर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया. करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी भाऊ बहीण भाऊजाई विजयी. नगरसेवक पदाचे उमेदवार लता घोलप, सचिन घोलप, निर्मला गायकवाड यांचा विजय. विजयानंतर भाऊ बहीण आणि भाऊजाई यांचा एकत्र जल्लोष. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक विजयी. यवतमाळच्या पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा 645 मतांनी विजय. फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांना धक्का. नगर परिषदेमधील 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग. रामराजेंचे पुत्र अनिकेत राजे पराभूत, तर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे भाऊ शमशेर सिंह विजयी. 27 पैकी 16 जागांवर भाजपचं कमळ. पाथरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणींच्या मुलाचा 436 मतांनी पराभव. शिंदेच्या शिवसेनेचे आसिफ खान पाथरीच्या नगराध्यक्षपदी विजयी. गेवराईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांना धक्का. साधना महाजन यांचा 5,053 मतांनी पराभव, तर भाजपच्या उमेदवाराचा नगराध्यक्षपदी विजय. भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या भाऊजाई गीता पवार विजयी. अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांच्या पुत्राचा पराभव. यश लवटे थेट 4थ्या क्रमांकावर. भाजपचे अविनाश गायगोले यांचा नगराध्यक्षपदी 124 मतांनी विजय. उरणमध्ये मवियानं जल्लोषाच्या वेळेला भाजपा आमदार महेश बालदींना डिवचलं. नगराध्यक्ष जिंकल्यानंतर बादल्या फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष. मवियाच्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर उरणमध्ये विजयी. वैजापूर नगर परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का. आमदार रमेश बोरनारेंचे भाऊ संजय बोरनारे पराभूत. भाजपच्या दिनेश परदेशींकडून 6,288 मतांनी पराभव. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सेनेला आणि खासदार उमराजे निंबाळकरांना धक्का. 8 नगरपालिकांपैकी एकाही नगरपालिकेमध्ये सत्ता नाही. उमरगा, कळंबा, परंडा आणि भूम नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेचं वर्चस्व, तर तुळजापूर, नळदुर्ग, मुरुम आणि धाराशिव पालिकेमध्ये भाजपचा झेंडा फडकला. भुसावळमध्ये मंत्री संजय सावकार यांना धक्का. सावकारांच्या पत्नी रजनी सावकार यांचा भुसावळमधून पराभव. भुसावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे विजयी. भंडारा नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना धक्का. नगर परिषद निवडणुकीमध्ये पत्नी अश्विनी भोंडेकर यांचा पराभव. भाजपच्या उमेदवाराचा विजय. जेजुरीमध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी. खासदार सुप्रिया सुळे यांचं ट्विट. या घटनेच्या संदर्भात मी सविस्तर माहिती घेतली असून प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असल्याची सुळेंची माहिती. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. नाशिकच्या भगूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रेरणा बलकवडे विजयी. विजयी होताच प्रेरणा बलकवडेंच्या पतीनं त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. बार्शी नगर परिषदेमध्ये भाजपची एकाती सत्ता. माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात भाजपच्या तेजस्विनी कथलेंचा 4,639 मतांनी विजय. ठाकरेंच्या सेनेचे आमदार दिलीप सोपालांना मोठा धक्का. सोलापूरची अनगर नगर परिषद अखेर बिनविरोध घोषित. राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील अनगरच्या प्रथम नगराध्यक्षा. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्यामध्ये मवियाचा ऐतिहासिक पराभव. 11 नगरपालिकांमध्ये महायुतीमधील पक्षांचे उमेदवार नगराध्यक्षपदी. नांदगाव, इगतपुरी, सटाणा, त्र्यंबकेश्वर, मनमाडमध्ये शिंदे सेनेचे नगराध्यक्ष. भगूर, येवला, सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे, तर चांदवड, पिंपळगाव आणि ओझरमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजयी. ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला खातं उघडता आलं नाही.
धुळ्यामधल्या शिरपूरमध्ये दगडफेकीची घटना. शिरपूर शहरातील वाल्मिक नगर भागामध्ये दगडफेक. विजय मिरवणुकीवर दगडफेक. पोलीस घटनास्थळी दाखल. सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष विजयी. अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी. विजयानंतर शिवसेना शिंदे पक्षाचा जल्लोष. लोक विकासाला मतदान करतात आणि आम्ही कामातून विरोधकांना उत्तर दिलं. सिद्धी वस्त्रे यांची प्रतिक्रिया. सासवड नगर परिषदेमध्ये भाजपचे 13 नगरसेवक विजयी तर शिंदेच्या शिवसेनेचे 9 उमेदवार विजयी. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आळंदी जगताप 1041 मतांनी विजयी. कार्यकर्त्यांकडून जल्लोष. चांदूर बाजार समितीमध्ये सत्ता राखल्यावर बच्चू कडूंनी मानले मतदारांचे आभार. तर चिखलदरामध्ये पैशाचा दुरुपयोग केल्याचा फायदा काँग्रेसला झाला. चिखलदरा इथल्या भाजपच्या पराभवावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामधल्या मेंदर्गी नगर परिषदेवर भाजपचा झेंडा. नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार अंजली बाजारमठ विजयी. तर नगरसेवक पदाच्या 20 पैकी 18 जागांवर भाजप आणि 2 जागांवर स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी. युतीचा अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांना दिलेला आहे. आगामी निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. जनता मालक असून मी सेवक आहे, शिंदेंचं वक्तव्य. एका आमदारानं काल मराठी रिक्षावाल्याला मारलं. रक्त खवळायला हवं. रिक्षावाल्याचं चुकलं असेल, पण पराग शहांना मारण्याचा अधिकार कुणी दिला? राऊतांचा सवाल. फडणवीस नियम मोडतात म्हणून पराग शहा आयुक्तांची कॉलर धरणार का? रिक्षावाल्याला मारल्याप्रकरणी राऊतांचा सवाल. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये युतीची घोषणा होणार. संजय राऊतांची माहिती. तर 2 पक्षाच्या नेत्यांची चर्चा पूर्ण. कुणी कुठे लढायचं यावर एकमत झालंय, संजय राऊतांनी केलं स्पष्ट. वसई विरार महापालिकेमध्ये ठाकरे बंधू आणि हितेंद्र ठाकूरांच्या बबियाची युती होण्याची शक्यता. ठाकूर आणि ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित. महापालिका निवडणुकीच्या मिशन 150+ साठी मुंबई भाजप सज्ज. पालिका निवडणुकीसाठी वॉर रूम तयार. भाजपकडून वॉर रूमचं उद्घाटन. कार्यक्रमाला भाजप नेत्यांची उपस्थिती. मीरा भाईंदरमध्ये मनसेचे नेते श्रीजित मोहन यांचा भाजपात प्रवेश. 70 कार्यकर्त्यांसह श्रीजित मोहन भाजपात. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न.